विनंती आहे की आपण ज्ञानेश्वर श्यामा पाटील माजी सभापती पंचायत समिती पनवेल यांचं आपण स्वागत करायचं आहे। तसेच जनार्दन नेरुळकरांना विनंती असणार आहे की आपण बालकृष्ण भोईर यांचं स्वागत करायचं। तत्पूर्वी लखन पाटील पुढे असते त्यांनी जरा अंकुश नेरुळकरांशी संपर्क साधायचा। लखन पाटील तसेच गुरुनाथ माया पाटील यांना विनंती आहे की आपण किसन नेरुळकर यांचं स्वागत करायचं आहे। गुरुनाथ माया पाटील यांना विनंती असणार की आपण किसन शेठ नेरुळकर तसेच मी मान्यवर ज्ञानेश्वर श्यामा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शंकर शेठ भोईर यांचा आपण आपल्या शुभार्थ सत्कार करायचा आहे। ज्ञानेश्वर श्यामा पाटील यांना विनंती असणार पण शंकर शेठ भोईर करायचं आहे। तसेच रोहिदास नेरुळकर यांना विनंती असणार की आपण मेघनाथ शेठ भोईर यांचा सत्कार करायचा आहे। रोहिदास नेरुळकर यांना विनंती आहे की आपण मेघनाथ भोईर यांचा सत्कार करायचा आहे। तसेच नरेश पाटील यांना विनंती असणार की आपण हरचंद्र भोईर यांचं स्वागत करायचं आहे। नरेश पाटील यांना विनंती आहे की आपण हरचंद्र भोईर यांचा सन्मान करायचा आहे। तसेच संतोष नेरुळकर यांना विनंती आहे महेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे। संतोष नेरुळकर विनंती आहे की त्यांनी महेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे। तसेच गजानन शंकर पाटील यांना विनंती असणार की त्यांनी दत्तात्रय भोईर यांचं स्वागत करायचं आहे। तसेच मी हरचंद्र शेठ पाटील यांना विनंती करतो आणि गुरुनाथ माया पाटील यांचा सत्कार करायचा आहे। तसेच प्रवीण पाटील यांना विनंती तसेच म्हणजे थांबायचं आपल्याला। तसेच बुधाजी माया पाटील यांना विनंती आहे की आपण गुरुनाथ शनिवार पाटील यांचा सत्कार करायचा आहे। भास्कर नेरुळकर यांनी मंचावरती यायचं आहे। तसेच मी भाई काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण विष्णू नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। प्रकाश पाटील यांना विनंती आहे की आपण सहदेव कोपरकर यांचा सत्कार करायचा आहे। भाई काशीनाथ पाटील यांना विनंती आहे की आपण विष्णू नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। तसंच मी बालकृष्ण भोईर यांना विनंती करतो की त्यांनी नंदन नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। नरेश पाटील डीजे आपण थांबायचा डीजे। नरेश पाटीलला विनंती करतो आपण वासुदेव रामा पाटील यांचा सत्कार करायचा आहे। तसेच मी तसेच मी मान्यवर भोलानाथ पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे संतोष नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे।
तसेच मी मान्यवर अशोक श्यामा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी भाई काशीनाथ पाटील यांचा सत्कार करायचा आहे. अशोक श्यामा पाटील यांच्या सोबतचे भाई काशीनाथ पाटील यांचा सत्कार केला जातोय. केशव नेरुकर यांना विनंती आहे की आपण प्रवीण धाऊ पाटील यांचा सत्कार करायचा आहे. संतोष नेरुकर यांना विनंती आहे की आपण बुधाजी माया पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तसेच केशव नेरुरकर आपण प्रवीण धाऊ पाटील यांचा सत्कार करायचा आहे. राजेश नेरुरकर यांना विनंती आहे की आपण अशोक श्यामा पाटील यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो फोटो संदीप मामा आणि योगेश मळवी यांच्याकडे बोलतोय. सुरू करा समालोचन. थँक्यू सो मच विश्वास. थँक्यू सो मच प्रवीण दुगाडे आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाच्या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मंचावरती उपस्थित मान्यवर त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. तर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत. भगवानचा झेंडा भगवानचे रक्त प्राणदेवणी राखीतो आम्ही स्वराज्याचे दग्ध. तर आम्ही जन्मदात शिवभक्त सर्व शिवभक्तांचं पुन्हा एकदा देखील स्वागत आहे. सामना सुरू होतात. अतिशय मोठा सामना यावेळी स्वतः दुसऱ्या षटक मार्गस्थ धावसंख्या झाली ती 12च्या बेटाडा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जबरदस्त इकडे विकेट. तिसरी धाव थोडीशी या ठिकाणी हलगर्जीपणा दाखवली आणि 3 धावा कंप्लीट होतात. जबरदस्त रनिंग उडीद विकेट. डबल कबड्डी धावा आपण पाहतात 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो तब्बल 13 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा येतात. अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तो सामना 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतो. रॉयल पारगाव बनाम सावळीशेर सावला असे 2 बलाढ्य संघ आमने सामने पाहायला मिळतात. बिग फाईट सामना रंगतो 2 बलाढ्य संघामध्ये आपण पाहतोय. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. सामना अतिशय दमदार असेल. गोलंदाजच्या वृत्ती गोलंदाज केतन मेहर आपण पाहतो. गोलंदाजच्या वृत्ती स्ट्रायकरमध्ये फलंदाज सचिन कुरुंगलॅन. आता the to sit down the short mid wicket मध्ये फक्त सिंगल येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावा झाल्या त्या 17 धावा आपण कबड्डी जबरदस्त क्रिकेट करण्या. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी सावळीशेर सावली संघाने 13 धावा उभारल्या. मात्र दुसरं पॉवर सर्कलचं षटक या मैदानामध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज केतन मेहर गोलंदाजच्या वृत्ती राईट आर्म ओव्हर द विकेट. आता तो चेंडू हलक्या त्याने क्लिक केला. शॉट एक्स्ट्रा कंपॅरिझन मध्ये तेवढंच संघ क्षेत्ररक्षण फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावा झाल्या त्या 18 धावा आपण कबड्डी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी केतन मेहरने दाखवली आहे. तर 2 आतापर्यंत 3 चेंडू झाल्यात आणि फक्त 5 धावा हे गोलंदाजाने खर्च केल्या. तर आतापर्यंत आपण पाहतो फलंदाज प्रफुल्ल केदारी बाद झाला. चेंडू रिबचा वापर आत्मघाती फटका. नक्कीच अलीकडे मात्र सिंगल लाभते. लिमिट ऑफ रिझर्व मध्ये फक्त सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावा आपण पाहतो. स्कोर मधून 19 लॉस आपण पाहतो. एक विकेट गमावलं आणि 19 धावा आपण कबड्डी लागतात. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. ठिकाणी श्री विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. या ठिकाणी धावचीची संधी पाबलगाल फलंदाज धावचीत. अजून एक झटका आपण पाहतोय. फलंदाज निशांत माली बॅक टू द पवेलियन. याची ध्येय चढवला स्पर्धा मैदानामध्ये पाहण्यामध्ये विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळाला एकता सोसायटी पेंदर आयोजित भव्य दिव्य स्पर्धा मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर 5 दिवसीय नाईट स्पर्धा स्पर्धेतील पहिली रात्र आणि पहिल्या दिवसात पहिल्या रात्रीतील सामना रंगतोय मैदानामध्ये. दुसरा तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दुगडे संघाने तुर्की संघाला परास्त केलं मैदानामध्ये. आता बिग फाईट सामना आपण पाहतोय.
रॉयल पारगाव बनाम सावलेश्वर सावले या दोन बलाढ्य संघामध्ये आतापर्यंत दोन फलंदाज बाद झाले. धाबडकामध्ये धाबा आपण पाहतोय 19 धावा झाल्यात. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात. अप्रतिम गोलंदाजी, फक्त 6 धावा या गोलंदाजांना खर्च केल्यात. गोलंदाज केतन मेहर गोलंदाजच्या विरोधी या शेवटचा चेंडू हलक्याने पुश करतो. चेंडूला केवळ दिशा देण्याचा प्रयत्न, पुश केला चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, पुश करो खुश रहो. आणि एका धावेच्या मदतीने आपण बघतो एंड ऑफ दी ओव्हर नंबर 2 अँड सावलेश्वर सावले टीम 22 लॉस. तर आपण अप्रतिम संघटनेच्या मास्टरच्या माध्यमातून कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होणे स्पर्धेला सुरुवात झाली. आणि पहिला सामना आम्ही पाहायला मैदानामध्ये, दुसरा सामना आमचे प्रेक्षक एन्जॉय करतात. अप्रतिम बिग फाईट सामना मैदानामध्ये पाहायला मिळतात. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच सावलेश्वर सावले बनाम रॉयल पारगाव या दोन बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतात. आणि दोन षटकामध्ये सावलेश्वर सावले संघाला 10.00ची सरासरी गाठताना मात्र 20 धावा 1 पडलात. अप्रतिम क्रिकेट दोन्ही संघामध्ये आपण पाहतो. दोन्ही संघ बलाढ्य आणि नामवंत संघ, कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणार आहेत हे दोन्ही संघ मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला सावली संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पारगाव संघ. हे दोन मोठे संघ आमने सामने पाहायला मिळतात. एकमेकांसमोर कित्येक वेळा खेळतात, त्यामुळे एकमेकांच्या रणनीतीने एकमेकांचे डावपेच हे दोघांना माहीत असतील. त्यामुळे सामना अंतिम क्षणापर्यंत अंतिम षटकापर्यंत रंगेल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. कमलेकर पाटील गोलंदाजच्या प्रति आपण बघतो. कमलेकर मामा एक अतिशय चांगले गोलंदाज, कारण वयाची 55 वर्ष पार केल्यानंतर देखील कसं क्रिकेट खेळावं याचं जित जागतं उदाहरण कमलेकर मामाला प्रत्येक मैदानामध्ये दिलाय. आणि तोच गोलंदाज कित्येक वर्षाचा अनुभव सादर करताना मैदानामध्ये पहिला चेंडू हलक्याने क्लिक केला. चेंडूला मिड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फक्त सिंगल, स्टेट ऑन दी लॉंग ऑफ, फक्त सिंगल. आणि एका धावेच्या मदतीला आपण पाहतो धावा झाल्या त्या 21 धावा धाबडकामध्ये. जबरदस्त कमबॅक दाखवलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. आणि केतन मेहरनं फक्त 7 धावा दिल्या. वॉट अ कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी या मैदानामध्ये पाहायला भेटली. तिसरं षटक कमलाकर मामा गोलंदाजच्या प्रति, ज्याला आतापर्यंत पहिला चेंडू फेकला. त्याकडे मात्र हॅकर्स बॅट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर सिग्नल आपण पाहतो. या ठिकाणी व्हाईट, या ठिकाणी व्हाईटचं अतिरिक्त धाबा लागतात. धाबडकवती धाबा लागते त्या 22 धाबा धाबडकावती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज कमलाकर मामा त्याच्या पेशोबत होतो इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू डीप लॉंग ऑफ रिझन गॉन फॉर रन. अवघड येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात आपला हात आपला हात. फलंदाज होता अक्षय पवार, घातक गोलक होतोय 4 धाबेडा. धाबडकामध्ये धाबा 26 धाबा 2 बाद 26 धाबा. पुन्हा एकदा बॅटचा बेसोबत घेतोय जबरदस्त फटका, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. अजून एक फलंदाज बाद होतोय अक्षय पवार. बॅक टू द बोलियन. जबरदस्त संगीत मंडळाच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगीत या ठिकाणी ऐकून जाते करणार. या ठिकाणी पद्धत स्पर्धेची सुरुवात झाली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये उत्स्फूर्तता निर्माण व्हावी यासाठी संगीत अतिशय चांगलं. थँक्यू तुझे मास्टर. धावपळकी धाबा आपण बदल रेबाचा वापर आत्मघाती फटका यशस्वी ठरतोय. अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक, बॉल गॉज ऑन 4 रन. सचिन कुरंगलेच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतो. धापडकी धाबा स्कोर मधून
30 धाबा आपण पाहतो मैदानावरती लागल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अप्रतिम फटकेबाजी पुन्हा एकदा रिबनचा वापर दाखवला मात्र या ठिकाणी अपयशी निवडतात. फक्त सिंगलला लागते 22च्या स्वरूपामध्ये धबडकामध्ये धाबा लागतात त्या 31 धाबा. जबरदस्त क्रिकेट दोन बलाढ्य संघामध्ये तर आतापर्यंत आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एक स्वेच चेंडू आलाय मात्र 2 चौकार लागल्यात. जबरदस्त सामना मैदानावरती. सचिन कुरंगले आणि हरेश माळी असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. सचिनसाठी चेंडू, हरेशसाठी चेंडू आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती हरेश होता. निदान चेंडू षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सावळेश्वर संघाची धावसंख्या आहे 3 बाद 31 धाबा. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धाबा बनवतील या ठिकाणी सावळेश्वर संघ की मात्र पारगाव संघ त्यांना रोख लाभेल याचं प्रत्यक्ष दौर ऐकण्यासाठी आमच्या रायगड समालोचनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहेब. धन्यवाद योगेश मडवी. श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट क्रीडा सांस्कृतिक कला मंडल पेंदर आयोजित एकता सोसाइटी इनके माध्यम से काफ़ी बेहद खूबसूरत यहाँ पर नाइट प्रतियोगिता का आयोजन यहाँ पर किया गया है. निश्चित रूप में 5 रातों की ये प्रतियोगिता, इससे में चलता हुआ मुकाबला. आज की पहली रात पहले दौर का पहला मुकाबला सावलेश्वर सावला बनाम रॉयल पारगांव. टोटल 31 रन 3 ओवर के बाद देखा जाए तो 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं. प्रफुल्ल केदारी, उसके बाद बात की जाए तो निशान और अक्षय पवार. लेकिन मैदान के अंदर हम देख रहे हैं बल्लेबाज सचिन कुरंगले और दूसरी तरफ हरीश माली. लेकिन योगेश मडवी यहाँ से बात की जाए तो निश्चित रूप में किरण पवार की कमी यहाँ पर महसूस हो रही है सावलेश्वर सावला टीम को. लेकिन यहाँ से 22 के रूप में एक बोनस के रूप में शानदार चौका. धन्यवाद डीजे ऑपरेटर. तो यहाँ पर जो मंडप डेकोरेटर्स के कोई कामगार है उनसे गुजारिश है कि आपको आयोजनकर्ताओं की तरफ से बुलावा आया है तो आपको स्टेज के सामने आना है. तो निश्चित रूप में चौथे ओवर का इस्तेमाल केतन मेहर जिन्होंने दूसरा ओवर फेंका था और दूसरे ओवर में 7 रन खर्च किए थे, उसी केतन मेहर का इस्तेमाल यहाँ पर चौथी गेंद के ओवर के ऊपर. लेकिन सचिन कुरंगले बैक टू द पवेलियन. कप्तानी पारी यहाँ पर समाप्त. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडी सोडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडी सोडवली. क्या बात है, काफी अच्छी धुन यहाँ पर संगीत दिया है डीजे यानी कि 7 स्टार डीजे. यहाँ पर आज 5 रातें निश्चित रूप में काफी रोमांच उठाएंगे. लेकिन इस बीआरसीसी टीम की ओर से काफी अनोखा अंदाज यहाँ पर अनोखी टूर्नामेंट. हमारे साथ जुड़े हुए कॉमेडी डिपार्टमेंट में इसी पेंदर के भूमि पुत्र विश्वास पाटिल हैं. कॉमेडी समालोचक एसोसिएशन के सदस्य प्रवीण दुगाड़े, दूसरे हमारे सदस्य योगेश मडवी और साईनाथ पाटिल वो भी हमारे साथ जुड़े हुए हैं. पीटीसी के माध्यम से इस टूर्नामेंट को लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है सभी उनका. लेकिन इस बीच इस गेंद को उठाने की कोशिश, लंबा हिट गेंद से मारी. तो 41 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं. कई बार रितेश मोतिया ने इस गेंद को उठाने की कोशिश जरूर की थी, कैप निकालने का प्रयास था, शॉर्ट से मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास था. लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ जरूर था लेकिन टाइमिंग यहाँ पर सेट नहीं कर पाया. यहाँ से एक डॉट गेंद
गेंदबाज केतन मेहर के माध्यम से रॉयल पारगांव बनाम सावलेश्वर सावला एक बिग फाइट मुकाबला होने की आशंका हम जरूर करते हैं, लेकिन जो भी दर्शक देख रहे हैं यहाँ पर वही सोच में है कि विश्वास पाटिल निश्चित रूप में किरण पवार होना चाहिए था, लेकिन किरण पवार शायद रत्नागिरी में क्रिकेट खेलने के लिए गए हैं, क्योंकि आजकल साजिद बाग टीम की ओर से गेंद से मारे का बाहर 6 रन। धन्यवाद ऑपरेटर। निश्चित रूप में यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के बाद टोटल सावलेश्वर सावले टीम के स्कोर कार्ड के ऊपर हम रन देख रहे हैं 47 रन 4 विकेट के नुकसान पर। निश्चित रूप में देखना है रॉयल पारगांव पूरे तरह से बुलंद हौसले के साथ होश हवास यहाँ पर टैलेंट हुनर पूरा इस्तेमाल करते हुए मैदान के अंदर आ चुके हैं, लेकिन उनके साथ भी पूरे जोश हवास में यहाँ पर मैदान के अंदर संघर्ष दे रही है। इस बीच सावलेश्वर सावला जिन्हें मौका मिला बल्लेबाजी करने का, तो इस समय देखा जाए तो महज 4 ओवर में तकरीबन 47 रन बनाए हैं। इससे पहला मुकाबला विराज जिलोन तुर्बा हंसिका स्पोर्ट डिगोडा के बीच में देखा। विश्वास पाटिल 59 बनाए थे डिगोडा टीम ने, लेकिन विराज जिलोन टीम तुर्बा पूरी तरह से यहाँ पर नस्ते नाबूद किया। 26 के अंदर उनकी पारी यहाँ पर सिमट डाली विराज हंसिका स्पोर्ट डिगोडा टीम ने। और पहला मुकाबला पहले बल्लेबाजी करने वाली टीम इस मैदान के अंदर जीत चुके हैं, लेकिन इस समय मैदान के अंदर रॉयल पारगांव किस तरह से कारनामा करती है या इसी सिलसिले का जारी रख पाती है सावले टीम। ये गेंद उठाने की कोशिश, लंबा हिट के बल्ले से निकलता हुआ। धन्यवाद। देखना है हरीश माली, यानी कि निश्चित रूप में काफी बेहतरीन छक्का, जिन्होंने आते ही अपने इरादे स्पष्ट किए। और इस टूर्नामेंट की हमें जानकारी मिल रही है स्कोरिंग की भूमिका पर हितेश पाटिल उड़न खोपड़ा की ओर से, लेकिन अच्छा साथ दे रहे हैं। तो निश्चित रूप में जानकारी दे रहे कि दूसरे खिलाड़ी इस टूर्नामेंट के जिन्होंने छक्के के साथ खाता खुला किया है, लेकिन इस बीच यहाँ पर उठाने की कोशिश, एक और बेहतरीन प्रयास। तो 59 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन गेंदबाजी के तौर पे नरेश गायकवाड़ हमारे दूसरे स्कोरर हम देख रहे हैं रोनित पाटिल, लेकिन कल्पेश भुईर का भी यहाँ पर आगमन हो चुका है। तो स्वागत है कल्पेश आपका भी। लेकिन इस बीच यहाँ पर एक और लंबा हिट, बैक टू बैक 3 छक्के निश्चित पूरी तरह से छाते हुए इस मैदान के अंदर। निषेध साहिल जरूर आपने कहा, लेकिन साहिल जरूर इस सीजन में जो हम आजकल देख रहे हैं कि सावलेश्वर सावले टीम का जो फॉर्म है काफी बेहतरीन चल रहा है। और ये देखिए आप मैदान के अंदर किरण पवार के बावजूद भी इतनी बढ़िया बल्लेबाजी, यानी कि पूरी तरह से जिम्मेदारी को उठा रहे हैं। 3 गेंदों के अंदर 3 छक्के। लेकिन ये गेंद देखिए किस तरह से वेरिएशन दिखाया बल्लेबाज गेंदबाज नरेश गायकवाड़ ने। निश्चित रूप में इरादे वही थे, स्पष्ट किए थे इरादे, लेकिन गेंद चेंजर्स पे जिस तरह से बल्लेबाज समझ नहीं पाए। और यहाँ पर 1 रन जरूर आ चुकी है, लेकिन छक्के से बच चुके गेंदबाज नरेश गायकवाड़। एक सटीक गेंदबाज, पुराने जमाने के खिलाड़ी, लेकिन आज भी वही टैलेंट हमेशा रॉयल पारगांव की तरफ से हम देखते आ रहे हैं। लेकिन ये देखिए
यहाँ पर नहीं तो वहां से छक्कों की आतिशबाजी। इस वक्त गेंदबाज बल्लेबाज रितेश मते के बल्ले से बेहतरीन छक्का। बल्ला उठा छक्का लगा, बल्ला उठा छक्का लगा, बढ़ा दे होश उड़ा दे, इंडिया को जीत दिला। निश्चित रूप में यहाँ से देखा जाए तो टोटल 72 रन। रितेश मते इस गेंद को उठाने की कोशिश, देखना है गेंद जा रहे शॉर्ट से लिमिट ऑफ के ऊपर रोकने की कोशिश, लेकिन एक ही रन दूसरे के लिए आउट हो चुके हैं। और यहाँ से देखा जाए तो पारी की समाप्ति, पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। टॉस हारने के बाद सावले टीम ने यहाँ पर बल्लेबाजी की। निश्चित रूप में जिन्हें मौका मिला बल्लेबाजी करने का, तो तकरीबन सावले टीम ने 5 ओवर में यहाँ पर 73 रन बनाए हैं। आज के रजनी का स्कोर अपने नाम किया है, लेकिन 74 रनों का पीछा करना है यहाँ पर महज रॉयल पारगांव टीम के लिए। लेकिन क्या मैदान के अंदर इस खेल को जारी रखेंगे पारगांव टीम, इसका आपको देखा फिर से कर योगेश मठ भी। उससे पहले हमारे विश्वास पाटिल के करीब चलते हैं, जो मंच के ऊपर मेहमान नवाजी में यहाँ पर जुड़ेंगे। थांबायचं डीजे दरम्यान मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत समारंभामध्ये बोलूया। नरेश पाटील यांना मी विनंती करतोय की आपण यशवंत नेरुळकर साहेब यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे। यशवंत नेरुळकर वायन ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, वायन एंटरप्राइजचे प्रोप्रायटर, तसेच पुढचं स्वागत करण्यासाठी मी रोहिदास नेरुळकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी सुनील रामदास पाटील यांचं आपण स्वागत करायचं आहे। रोहिदास नेरुळकर यांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील रामदास पाटील यांचं स्वागत करायचं आहे। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा नरेश पाटील यांना विनंती करतो की आपण धनंजय मडवी, तसेच मी वासुदेव रामा पाटील यांना विनंती करतोय की आपण संजय पाटील यांचा सत्कार करायचा आहे। वासुदेव रामा पाटील यांना विनंती असणार की आपण संजय पाटील यांचा सत्कार करायचा आहे। पुढचं स्वागत करण्यासाठी मी विष्णू नेरुळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अरुण पारवे यांचं आपण स्वागत करायचं आहे। विष्णू नेरुळकर यांना विनंती असणार की आपण अरुण पारवे यांचा सत्कार करायचा आहे। तसेच अशोक श्यामा पाटील यांना विनंती असणार आहे की आपण दिलीप माया पाटील यांचा सत्कार करायचा आहे। अशोक पाटील यांना विनंती असणार आहे की आपण भाई काशीनाथ पाटील यांना विनंती आहे की आपण दिलीप माया पाटील यांचा सत्कार करायचा आहे। तसेच मी केशव नेरुळकर यांना विनंती करतोय की आपण भास्कर पाटील यांचा सत्कार करायचा आहे। केशव नेरुळकर यांना विनंती आहे की आपण भास्कर पाटील साहेब यांचा सत्कार करायचा आहे। तसेच जयवंत मारुती पाटील यांना विनंती आहे की आपण देविदास नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। जयवंत मारुती पाटील यांना विनंती आहे की आपण देवदास नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। तसेच प्रकाश पाटील यांना विनंती आहे की आपण केशव नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। प्रकाश पाटील यांना विनंती असणार की आपण केशव नेरुळकर यांचा सत्कार करायचा आहे। आणि भास्कर पाटील यांना विनंती आहे की आपण जयवंत मारुती पाटील यांचा सत्कार करायचा आहे। भास्कर पाटील यांच्या शुभ हस्ते जयवंत मारुती पाटील यांचा सत्कार होतोय। तसेच मी पुढचे स्वागत करण्यासाठी रोहिदास नेरुळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मोहन भोईर यांचा सत्कार करायचा आहे। रोहिदास नेरुळकर साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मोहन भोईर यांचा सत्कार करायचा आहे। धन्यवाद। बॅक टू क्रिकेट बोलूया सुरुवातीच्या सामन्याकडे, योगेश मडवी यांच्याकडे। तत्पूर्वी योगेश, याच्या पुढचा होणारा सामना विचुंबे आणि भिंगारी या दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला कॉल आहे। त्याने तातडीनं नाणेफेकीसाठी समोरच्या कक्षेत संपर्क साधत आहे। योगेश
थँक्यू सो मच. विश्वास तर आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 73 धावा गेल्या 74 धावेचा वाढ येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. सामना सुरू होतोय मैदानामध्ये पारगाव परिणाम सावलेश्वर सावळे दोन बलाढ्य संघामध्ये 73 धावा केल्यात आणि 74 धावेचा भलं मोठा आव्हान येणाऱ्या 30 चेंडूमध्ये पाहायचं पारगाव संघासमोर. गेम ऑन, यू आर वॉचिंग बिग फाईट मॅच. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू ड्रॉप करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिल्या चेंडूवरती स्ट्रायकर फलंदाज सुमित डोंगरे आणि आकाश तारेकर ही जोडी मैदानामध्ये तर दबाव टाकण्याचा प्रयत्न. 73 धावा केल्यात आणि 74 धावेचा भलं मोठं आव्हान मैदानामध्ये असताना ते रॉयल पारगाव संघासमोर. प्रत्येक षटकामध्ये 14.80च्या सरासरी धावसंख्या बडवायची. सामना जिंकण्यासाठी ही पारगाव संघाला मैदानामध्ये दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. फलंदाज तयार. पहिलं षटक या ठिकाणी फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू ऑप्शनच्या बाहेर आउटसाइड ऑप्शन. या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतो स्वर. अतिरिक्त धाबेड खातं खुलं होतं मैदानामध्ये पारगाव संघाचं. पारगाव संघाला 74 धावेचं भलं मोठं आव्हान उभं केलं सावलेश्वर सावळे संघाला मैदानामध्ये. आणि थोडीशी चांगली सुरुवात गोलंदाजांना दाखवली. तर पहिला चेंडू देणं निर्धाव फेकला, म्हणजे दुसरा चेंडू देणं स्वर फेकला. धावपडकामध्ये धाबा, फक्त एक धाबा. जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ढकलून देतात. स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ, फक्त सिंगल. आणि एका धाबेच्या मदतीने आपण पाहतो धाबा झाल्या त्या 2 धाबा. फलंदाज सुमित डोंगरे छाडा एक धाबेनं खातं खुलं केलं मैदानामध्ये. सुमित डोंगरे आणि आकाश तारेकर एक अतिशय विस्फोटक आणि घणाघाती फलंदाज. आकाश तारेकर इज व्हेरी डेंजर प्लेयर टेनिस क्रिकेट बॉल. अतिशय विस्फोटक आणि घणाघाती फलंदाज आकाश तारेकर. 4 दिवसात ढवले देखील गोलंदाजांना आकाशामध्ये तारे दाखवल्या. तर आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय ज्या नावाने ओळखले जातात तो आकाश तारेकर मैदानामध्ये एकूण आपण पाहतोय 74 धावेचं भलं मोठं आव्हान. आता सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी शांत मैदानामध्ये. समोर करतात वाघाची पार, दोखुडला पार, चेंडू सीमा पार. आकाश तारेकर षटकार. गर्वाने बोलताव आम्ही भाऊ आगरी, गर्वाने बोलताव आम्ही भाऊ आगरी. स्वतःची ओळख पटवून देताना कारण असं फलंदाज मैदानामध्ये पाहतो आकाश तारेकर जे नेहमीच आपल्या बॅटमध्ये प्रेक्षकांना आपली स्वतःची ओळख पटवून देत असतात. आणि यावेळेस मात्र या स्पर्धेतील तिसरा असा फलंदाज तर षटकारानं स्वतःच खातं खुलं केलं. जबरदस्त क्रिकेट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडू भिडकावून देतो. स्ट्रेट ऑन दी मिड ऑन, फक्त सिंगल आपण पाहतोय. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये खेळला गेलेला हा फटका आपण पाहतोय. तर महेंद्रसिंग धोनी नेहमीच हेलिकॉप्टरचा वापर करतात आणि त्या प्रकारे मात्र आकाश तारेकरनं त्याचा वापर केला. जेव्हा जेव्हा ऑकलँडचे चेंडू असतात तेव्हा हेलिकॉप्टरचा वापर महेंद्रसिंग धोनी करत असतो. आणि यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा यॉर्क लाईनचा चेंडू होता. आकाश तारेकरनं हेलिकॉप्टरचा वापर केला. धपडकपती धावा, स्कोर मोजून 9 रन. त्याच्या बेसवर करतो यावेळेस मध्ये बॅकवर्ड स्कोर क्रिजन मध्ये क्षेत्ररक्षक राह्य, चेंडू सीमा पार, अंपायर सिग्नल, व्हेरी सुपर स्ट्रॉंग. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. तर आपण पाहतो जबरदस्त संगीत कारण छत्रपती सर्व शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला तो किल्ला शिवनेरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटचा श्वास घेतला तो किल्ला रायगड. दोघांची नावं आपण पहिली घेतली तर शिवराय असं नाव तर होतं. थँक्यू मास्टर. धबडकपती धाबा आपण पाहतोय. स्कोर मोजून 13 धाबा धबडकपती लागल्या. दमदार सुरुवात. प्रत्येक षटकामध्ये 14.80ची सरासरी गाठायची आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 15 धाबा या पारगाव संघाला ठोकायच्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने हे दोन्ही सरावी फलंदाजांना चांगले क्रिकेट दाखवल्यात. सुरुवातीला आपण पाहिलं थोडंसं सावध पवित्र दाखवला, त्याच्यानंतर मोठी फटकेबाजी दाखवली. आकाश तारेकरने एक षटकार दाखवला आणि फलंदाज सुमित डोंगरेने एक चौकार दाखवले. मैदानामध्ये धाबा झाले ते तब्बल 13 धाबा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. खोलबट डब्याचा चेंडू बॅडम बॅटच्या मधून निघून जातात. एसटी रक्षकाच्या हातामध्ये पहिला पॉवर सर्कलचा खेळ समाप्त होतो आणि पहिला पॉवर सर्कल मध्ये रॉयल पारगाव संघाने धाबा बनवल्या. बिनबाद 13 धाबा. तत्पूर्वी याच्या पुढचा होणारा सामना योगेश
विचुंबे आणि धिंगारी या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा दुसरा कॉल आहे. भिंगारी संघाचा संघनायक आलाय का? चला दोन्ही संघनायक यायचं आपण संघाचं संघनायक आणि विचुंबे संघाचं संघनायक आपल्याला विनंती असेल का आपण आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये या बाब आय कॅन्टली रिक्वेस्ट फॉर द कॅप्टन प्लीज फॉर द डान्स. दोन्ही संघनायक या आपण हे सामना बिग फाईट असेल मैदानामध्ये येणारे सामना. त्या सामना देखील आपण पाहतो आमच्या प्रेक्षक वर्ग सामन्याला एन्जॉय करतात. तर 5 संघ प्रेक्षक मैदानामध्ये आले त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि ही स्पर्धा लाईव्ह केली जाते या www.panveltenniscricket.in च्या माध्यमातून. आमचे किरण दलवी असतील, आमचे वैभव पाटील असतील, तसे त्यांचे साथी असतील, सर्वांचं मनापासून स्वागत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पारगाव संघाने धाबा बनवले तर 13 धाबा समीकरण आपण पाहतोय. 74 धाबीची गरज असताना आता मात्र गरज येणाऱ्या चिडबोध अद्याप या मैदानावरती धाबांची गरज 61 धाबीची अद्याप गरज आपण पाहतोय. येणाऱ्या चिडबोध येणाऱ्या 24 चेंडूवाड्यात 61 धाबीची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय स्वतःची गुणवत्ता सादर केली गोलंदाजांना. तर पहिल्या षटकामध्ये नितेश कुरुंगळेनं फक्त 13 धाबा खर्च केल्या. एक चौकारी षटकार आला होता त्या षटकामध्ये पण तरी सुद्धा त्या गोलंदाजानं फक्त 13 धाबा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी पहिला 5 षटकामध्ये. आता तो चेंडू बॅटमध्ये जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. तर लेग बीपचं अपील शबाशबा केल्याचे तेव्हा पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन आणि हाईट. चेंडू एक्झॅक्टली कुठे पडतो, कुठल्या दिशेला आणि त्याची उंची किती आहे, या 3 गोष्टी प्रामुख्याने पंचांना पाहाव्या लागतात. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जात होता. फ्रंटफुटला धावून जागा बनवली आहे. जबरदस्त फटका, चेंडू लावला क्रीजर 6 रन. भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. तर आतापर्यंत आपण बघतो फलंदाज 14व्या षटकार स्पर्धेतील असणाऱ्या अप्रतिम फटकेबाजी तेवढे चांगले स्कोररची भूमिका आम्हाला जानकारी देतात आमचे कल्पेश भोईर. अतिशय चांगले स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिली आहे. धाबा झाले धाबडकामध्ये धाबा 19 धाबा आपण पाहतो. जबरदस्त सामना मैदानामध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला अक्षय पवारना. दुसरा चेंडूवरती फलंदाज आकाश तारेकडे षटकार डोकला. पुन्हा एकदा फ्रंटफुटला धावून फायनल क्रिजरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू या ठिकाणी नेक्सनच्या बाहेर गेलाय. पंचाने स्वर घोषित केला. अव्वांतर धावच्या भारतीय धबडकामध्ये धाबा होतात त्या 20 धाबा. सामन्यामध्ये आपण पाहतो गरज येते अद्याप सामना जिंकण्यासाठी 54 धाबीची अद्याप गरज. येणारे चेंडूमध्ये अप्रतिम सामना दोन्ही मराठी संघामध्ये. पुन्हा एकदा मॅचचा पैसा बघतो. कॅप्चर सिलेक्शन क्षेत्ररक्षक नाही यावेळेस आपण 14वा चौकार आतापर्यंत आकाश तारेकरच्या बॅटमध्ये ऐकून या स्पर्धेतील 14वा चौकार आलाय. आणि धावपडकामध्ये धाबा झाले त्या 24 धाबा. समीकरण 50 धाबेची अद्याप गरज आहे. येणारे 21 चेंडू आणि 50 धाबेची गरज आहे. अप्रतिम सामना. एका बाजूला आपण पाहतोय आकाश तारेकर रायगडचा वंडरबाज म्हटलं जातात आणि स्वतःची गुणवत्ता सादर करताना मैदानामध्ये आतापर्यंत त्यानं 1 चौकार 2 षटकार दाखवल्या. चांगली फटकेबाजी दाखवली आहे. क्रिकेट मधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी किती आहे हे त्या फलंदाजाला माहिती आहे. आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत आकाश तारेकरने फलंदाजी दाखवली आहे. धाबांचा डोंगर त्यांच्या समोर आहे आणि त्या फलंदाजी करताना जबरदस्त उत्तर दिलं. टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर या मैदानावरती दाखवल्या. पारगाव संघाच्या सलामी फलंदाजांना सुमित डोंगरे आणि आकाश तारेकर सलामी जोडी आहे. आणि आतापर्यंत दोघांमध्ये 24 धाबेची साजेदारी झाली आहे. दत्ताबी 50 धाबेची आवश्यकता येणाऱ्या चेंडूमध्ये. यावेळी 17 बॅटचा बेसोबत करतोय मोठा फटका. चेंडू स्ट्रेट ऑन डी डीप लॉंग ऑन फक्त सिंगल. आणि एका धाबेच्या मदतीने आपण पाहतो धाबा झाले त्या
25 धावा धापडकावरती समीकरण येणारे बिग चेंडू 49 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण क्रिकेट आपण म्हणतोय अनिश्चितपणे क्रिकेट आहे आणि क्रिकेट नेहमीच सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही क्षणोक्षणी पाहिला आहे आणि तोच क्रिकेट मैदानामध्ये पाहायला भेटेल. तर दोन मोठे संघ आमने सामने पाहायला भेटतात. तर कधी क्रिकेट रूप बदलेल हे सांगता येत नाही. समीकरण पुन्हा एकदा पुन्हा एकदा फायनल डिव्हिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फार बरं फलंदाज शॉर्ट सिलेक्शन स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग डिव्हिजन मध्ये दाखवतात. माझ्या ठिकाणी अपयश पदरी पडलाय. सुमित डोंगरे डॉट चेंडू करतात. धापडकामध्ये धावा आपण बघतोय 25. समीकरण 49 धावेची गरज आहे. 19 चेंडू 49 धावा. यावेळी स्वतः बॅटचा पेसर बॉल करतात. यावेळी चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक राह्य. सिग्नल व्हेरी सुपर शॉट. बॉल गॉज ऑन 6 रन. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पारगा संघ तब्बल 31 बाबत संघाच्या 2 षटकामध्ये ठोकल्यात. समीकरण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 43 धावेची गरज. सामना कोण जिंकेल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आमचे संदीप पाटील साहेब. हॅलो. तत्पूर्वी याच्या पुढचा होणारा सामना विचुंबे आणि भिंगारी या दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आहे. लगेच आपण जायचं नाही तर पॅनल सामोरं जावं लक्षात घ्या. दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती आहे की आपण तातडीनं व्यासपीठावरती जायचं आणि मी मान्यवर यशवंत नेरुळकर साहेब यांना विनंती करतो की याच्या पुढचा होणारा सामना विचुंबे आणि भिंगारी या दोन संघादरम्यान नाणेफेकी करायची आहे. यशवंत नेरुळकर साहेब यांना विनंती आहे की आपण विचुंबे आणि भिंगारी या दोन संघादरम्यान होणारा सामना याची आपण नाणेफेक करायची आहे. तत्पूर्वी मंचावरती मान्यवर महादेव नाईक साहेब आसोडगाव यांचा सत्कार करण्यासाठी मी वासुदेव रामा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभाचे महादेव नाईक आसोडगाव मान्यवरांचा आपण सत्कार करायचा आहे. वासुदेव रामा पाटील यांना विनंती आहे की आपण आसोडगावचे महादेव नाईक साहेब यांचा आपण आपल्या शुभाचे सत्कार करायचा आहे. तसेच मी संजय पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या चिवाचे नारायण पाटील घोट यांचा सत्कार करायचा आहे. संजय पाटील यांना विनंती असणार आहे की आपण नारायण पाटील घोट यांचा सत्कार करायचा आहे. बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू संदीप मामा. धन्यवाद विश्वास पाटिल, धन्यवाद योगेश मडवी. निश्चित रूप में काफी शानदार मुकाबला यानी कि ऐसे मोमेंट के ऊपर आ चुका है. निश्चित रूप में 18 गेंदे 43 की जरूरत, लेकिन गेंदबाजी के तौर पे लाया गया है. जिन्होंने पहला और फेंका था नीतेश, निश्चित रूप में उसी नीतेश का इस्तेमाल यहाँ पर किया गया है. पहले गेंद यहाँ से डॉट फेंकी, अब बची भी गेंदे 17. जीतने के लिए समीकरण 43 का यहाँ पर आ चुका है. आकाश तारेकर निश्चित रूप में उठाने की कोशिश, लेकिन अक्षय पवार आए गेंद के ऊपर. निश्चित रूप में एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा आकाश तारेकर को और यहां से 1 रनों के साथ टीम का टोटल आ चुका है 32 के ऊपर. यानी कि योगेश मडवी देखा जाए तो जिस तरह से सावलेश्वर सावला टीम ने पहले 5 ओवर में महज 43 रन बनाए थे. 74 रनों का लक्ष्य यहाँ पर 73 बनाकर 74 का लक्ष्य यहाँ पर रखा है. तो निश्चित रूप में एक अच्छा लक्ष्य होने के बावजूद जो 2 बल्लेबाज मैदान के अंदर पूरी तरह से संघर्षमय क्रिकेट खेल रही है. एक तरफ आकाश तारेकर है, दूसरी तरफ सुमित धोंगड़े. रनआउट का मौका, लेकिन यहां से दौड़ पड़े और देखते देखते दूसरा रन मुकम्मल यहां से पूरा करते हुए बल्लेबाज सुमित धोंगड़े. और इन 2 रनों के साथ देखा जाए तो टोटल की बात करें तो 34 रन. अब यहाँ पर समीकरण धीरे धीरे बदलता हुआ आने वाली 15 गेंदे जीतने के लिए 40 का समीकरण. योगेश मडवी देखा जाए तो जिस तरह से मुकाबले में जान झोंकी है सावलेश्वर सावला टीम के गेंदबाजों ने, लेकिन उसकी तरफ देखा जाए तो निश्चित रूप में जो अपोजिशन में खेल रही है पारगांव टीम, यानी कि दोनों बल्लेबाज डटे हुए हैं. आरंभिक जोड़ी अभी भी मैदान के अंदर क्रीज के ऊपर टिके हुए हैं. यानी कि एक तरफ आकाश तारेकर, दूसरी तरफ सुमित धोंगड़े. एक गेंद उठाने की कोशिश, पहले क्रीजन में बेहतरीन सुमित धोंगड़े के पारी काट और यहां से लगता हुआ पहला झटका इस बीच रॉयल पारगांव टीम के लिए.
तो योगेश देखा जाए तो 4 गेंदे इस तरह से फेंके गेंदबाज नितेश ने, काफी शानदार गेंदबाजी की, क्योंकि योगेश यहाँ पर ये ओवर जो है ये ओवर पर्दाफाश करने वाला और माना जा सकता है। तो निश्चित रूप में देखा जाए तो अगला मुकाबला यहाँ पर टॉस किया गया है, तो बिचुम्बा टीम यहाँ पर टॉस जीत चुके। अगला मुकाबला हम देखेंगे बिचुम्बा विपक्ष भिखारी के बीच में एक गिग फाइट मुकाबला, लेकिन असल में जो मुकाबला चल रहा है वो मुकाबला हम देख रहे हैं रॉयल पारगांव विपक्ष सावलेश्वर सावला के बीच में यहाँ पर हम देख रहे हैं। अब बची हुई गेंदे 14 जीतने के लिए समीकरण 40 का आ चुका है। यहाँ से देखा जाए तो मुकाबले में दर्शक देख रहे हैं कि ये जो 2 गेंदे हैं योगेश पड़वी, ये 2 गेंदे निर्णायक फेंकते तो मुकाबले में सावलेश्वर सावला टीम मजबूत पकड़ बना सकती है। लेकिन ये गेंद देखिए जोरदार अपील, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा था, विश्वास की कमी इसी के साथ एक और शानदार गेंद यानी कि लाजवाब गेंदबाजी इस समय नीतीश कुरंगले के माध्यम से, यानी कि जिस तरह से नीतीश कुरंगले का इस्तेमाल इस 30वीं ओवर में किया, पूरी तरह से यहाँ पर खड़े उतरते हुए कप्तानी की पारी यहाँ पर अदा करते हुए इस वक्त नीतीश कुरंगले जो कप्तान ने भरोसा जताया था उस भरोसे के ऊपर खड़े उतरते हुए ये गेंद अंतिम गेंद आकाश तारेकर खतरे में, और इसी के साथ भार्गव टीम बैक टू यहाँ पर देखा जाए तो बैकफुट के ऊपर दिखाई दे रही है योगेश पड़वी। गेंदे अब जीतने के लिए 40 रन, यानी कि समीकरण जो था 18 गेंदे 43 का समीकरण था, वही समीकरण यहाँ पर आ चुका है। 12 गेंदे 40 रन, यानी कि जो और चाहिए था सावलेश्वर सावला टीम के लिए, जो और चाहिए था सावलेश्वर सावला टीम के दर्शकों के लिए, वही और का इस्तेमाल यहाँ पर किया गया है गेंदबाज नीतीश कुरंगले ने, जिन्होंने इस ओवर में 3 रन देकर 2 सफलता, और वो 2 सफलता ऐसी थी कि इस मुकाबले का पर्दाफाश कर सकती थी, क्योंकि एक तरफ सुमित धोंगड़े टग लगाकर खेल रहे थे, दूसरी तरफ आकाश तारेकर रायगढ़ के वंडर बॉय उनको यहाँ पर चलता बना दिया, यानी कि 2 निर्णायक विकेट और 2 विकेट यहाँ पर अहमियत भरी मानी जा सकती है सावलेश्वर सावला टीम के लिए। अब समीकरण यहाँ पर बढ़ता हुआ 12 गेंदे जीतने के लिए 40 और प्रति ओवर 20 का औसत, यानी कि कहीं ना कहीं पूरी तरह से महंगा बनता जा रहा है। लेकिन क्रिकेट में अनिश्चित हमारा खेल, जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती है तब तक कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती है। तो निश्चित रूप में अब बची हुई 12 गेंदे जीतने के लिए 40 रन, विकेट गिर चुके हैं 2 आउट होने वाले खिलाड़ी सुमित धोंगड़े, जिन्होंने अपने टीम के लिए 8 गेंदों में 13 का योगदान दिया, और आकाश तारेकर जो आउट हुए जिन्होंने 10 गेंदों में 19 का योगदान दिया। अब गेंदबाजी में अक्षय केदारी, अक्षय केदारी निश्चित रूप में आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 40 का समीकरण। हंसिका स्पोर्ट दिघोड़े किसका इंतजार कर रही है बाला, ये तो आने वाला वक्त तय कर पाएगा, कि सूरज भी पूरी जी जान लगाकर मुकाबले को देख रहे हैं। 12 गेंदे में है जीतने के लिए 40 का लक्ष्य। सामने बल्लेबाज है केतन मेहर, इन्हें भी यहाँ पर कम नहीं लिखना चाहिए सावले टीम ने, क्योंकि ये ऐसी टीम है रायगढ़ के दादा टीम जिन्हें कही जाती है, क्योंकि कभी भी कौन से भी हालात में मुकाबले को जीतने की क्षमता रख सकती है। लेकिन ये देखिए हवा में गेंद हरीश माली, यहाँ पर निश्चित रूप में क्या छूटा था, लेकिन क्या यदि छोड़ते तो खिलाड़ी क्या करते हरीश माली का पता नहीं।
जरूर यहाँ पर डीजे ऑपरेटर, लेकिन यहाँ पर थर्ड तो जरूर है, लेकिन मैदान के अंदर यदि पारगांव टीम को इस मुकाबले में जीत मुकम्मल करनी है तो गर्माहट लानी होगी। हर शॉट यहाँ पर गर्माहट का होना चाहिए, लेकिन गेंदबाज यहाँ पर अक्षय केदारी जिन्होंने पहली गेंद के ऊपर सफलता चटकाई है, केतन मेहर को यहाँ पर बैक टू द पॉइंट भेज दिया है, जिन्होंने 0 का योगदान दिया। और टोटल की बात करें तो पारगांव टीम के स्कोर कार्ड के ऊपर जब चौथा ओवर चल रहा है, पहली गेंद हो चुकी है, टोटल 34 रन। अब समीकरण बढ़ता हुआ आने वाली 11 गेंदें जीतने के लिए 40 रन, 11 गेंदें 40 रन हम देख रहे हैं, क्योंकि शानदार आयोजन, जानदार आयोजन इस मैदान के अंदर किया गया है। विठल रखमाई क्रिकेट क्रीड़ा और सांस्कृतिक कला मंडल पेंदर, इनके माध्यम से यानी कि VRCC क्रिकेट क्लब पेंदर, इनके माध्यम से काफी बड़ी प्रतियोगिता हम देख रहे हैं। खास तौर पे अंकुश नेरुलकर, नेरुलकर, विश्वास पाटिल, ऐसे कई दिग्गज खिलाड़ियों का हम शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने बेहतरीन क्रिकेट कुरुक्षेत्र इस मैदान के अंदर लाया गया है। और यहाँ से देखा जाए तो फुल टॉस गेंद, बल्लेबाज प्रफुल्ल के बल्ले से छक्का। देखना है अब किसमें कितना है दम, क्योंकि देखा जाए तो बाला एक छक्का और समीकरण ला चुका है 10 गेंदे 34 के ऊपर। एक और बड़ा हिट आता है तो मुकाबला कहां से कहा जा सकता है, लेकिन एक और डॉट गेंद फिर से एक बार सावलेश्वर सावला टीम के लिए संजीवनी का काम कर सकती है, जो किया इस गेंद ने पूरी तरह से बेहतरीन। यहाँ पर गुडलेस बॉल से टेक आउट होती हुई गेंद हरीश मालिक के दस्तानों में, यहाँ पर बल्लेबाज प्रफुल्ल नहीं कुछ कर पाए जिन्होंने बेहतरीन छक्का लगाया था। लेकिन वेरिएशन होना चाहिए, आप जब गेंदबाजी करते हैं तो आपके अंदर वेरिएशन होना चाहिए। हार गेंद अलग अलग तरीके की होनी चाहिए, जो हमेशा हम देखा करते हैं नावड़ा के प्रशांत खानावकर के माध्यम से, जिसके 6 गेंदे वेरिएशन के साथ डालने वाला एक ही गेंदबाज आज तक हमने देखा है प्रशांत खानावकर के माध्यम से। लेकिन यहां से गेंदबाज अक्षय केदारी द्वारा बेहतरीन गेंद, प्रफुल्ल ने इस गेंद को उठाकर खेलने की कोशिश की थी, पॉइंट की तरफ अच्छे खिलाड़ी निश्चित रूप में बेहतरीन फील्डिंग की। रश ने यहाँ पर फील्डिंग करते हुए गेंदबाज फील्डर नीतीश गुरंदले, लेकिन 1 रन जरूर महज मिल चुका है। लेकिन इक्का तुक्का के साथ योगेश मडवी, यहाँ पर ज्यादा फर्क सावलेश्वर सावला टीम को नहीं पड़ सकता है, ताकि देखा जाए तो आप समीकरण बढ़ता जा रहा है। पश्चिमी गेंदे 8 और जीतने के लिए 33 रन। हमारा लाइव टेलीकास्ट भी चल रहा है पनवेल टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। निश्चित रूप में यानी कि फाउंडर संदीप वास्कर भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। और किरण दलवी केडी और वैभव पाटिल यहाँ पर इनके आनंद आरेकर, ऐसे कई दिग्गजों ने, नौजवानों ने एक अच्छी लाइन यहाँ पर उपलब्ध की है, उनका भी शुक्रिया अदा करते हैं। फिर से एक बार एक गेंद खूबसूरती के साथ इस गेंद को खेला है लॉन्ग की तरफ, थोड़ी सी मिसफील्ड, खराब फील्डिंग, गेंद को ढूंढ रहे हैं अक्षय पवार, लेकिन अक्षय पवार के बगल में गेंद, उसका फायदा उठाया सोनिया और दूसरे बल्लेबाज प्रफुल्ल मोकल ने। लेकिन 2 रनों के साथ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं 43 रन। अब समीकरण आने वाली गेंदें 7 और जीतने के लिए 31 रन। विश्वास पाटिल एक गेंद सावले टीम के लिए यहाँ पर संजीवनी का काम कर सकते हो। एक बड़ा हिट इस मुकाबले के अंदर आने के लिए यहाँ पर मौका मिल सकता है पारगांव टीम के लिए, लेकिन दूसरी की कोशिश यहाँ पर नहीं हो रही है। एक ही रन महज मिल चुकी है सोनिया के लिए और इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 4 ओवर के बाद रॉयल पारगांव टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं 44 रन। अब जीतने के लिए बची भी 6 गेंदें 30 रन। तो निश्चित रूप में यहाँ से देखा जाए तो 44 रन। अब जीतने के लिए बच्चे भी 6 गेंदे 30 रन। विश्वास हमारे साथ बाला इसी मैदान के अंदर सावलेश्वर सावला टीम की बल्लेबाजी देखी जाए
जिन्होंने अंतिम ओवर खेली थी नरेश गायकवाड़ के ऊपर जो अटैक किया था, उस ओवर में 26 बनाए थे, अब 30 बनाने यानी कि 4 रन ज्यादा है। ये सिर्फ कहने वाली बात है दोस्तों, असल में मैदान के अंदर जो होते हैं उन्हें पता है, यानी कि क्या कहते हैं, क्या चीज जमते त्यालाच कळतं। विश्वास पाटिल निश्चित रूप में 6 गेंदे 30 रन प्रवीण दुगाड़े भी आ चुके हैं, क्योंकि उन्हें भी महसूस हुआ कि मुकाबला गर्माहट है, लेकिन प्रवीण दुगाड़े किरण पवार के बावजूद भी सावलेश्वर सावला टीम ने इतना बड़ा खेल अब तक किया है, लेकिन मुकाबला अभी भी बैलेंस है। अभी नहीं कहा जा सकता है कि सावला टीम जीती, क्योंकि मैदान के अंदर वो धुरंधर है, क्योंकि सोनिया कभी भी चमक सकता है, क्योंकि सोने की कीमत कभी कम नहीं होती। वो सोना मैदान के अंदर सोना गायकवाड़, लेकिन गेंदबाजी के तौर पे जिनके हाथ में भविष्य है, 30 रन हाथ में वो गेंदबाजी के लिए आए हैं गेंदबाज हरीश माली, यानी कि कप्तान है, पुराने कप्तान है। अब इस फिलहाल इस मैच के कप्तान है सचिन कुरंगले, लेकिन हरीश माली के हाथ में गेंद है, शायद भविष्य है सावले टीम के हाथ में, क्योंकि देखा जाए तो महज जीतने के लिए 6 गेंदे 30 रन। पहली गेंद मुकाबले की पर्दाफाश करने वाले गेंद बन सकती थी, लेकिन बेहतरीन सोने के तारिकान यहाँ पर लगता हुआ एक और बड़ा झटका रॉयल पारगांव टीम के लिए। कीजिए ओपन गंगम स्टार अब यहाँ से देखा जाए तो हरीश माली ने भी थोड़ी सी ठंडी सांस ली होगी, क्योंकि कैच जो था निश्चित रूप में थोड़ी सी छलांग लगाई, लेकिन फील्डर की थोड़ी सी गलती नजर आई थी योगेश पंडित, क्योंकि थोड़े आगे निकले गए थे, लेकिन सोनिया का जो शॉट था पावरफुल नहीं था, थोड़ी सी ताकत का इस्तेमाल होता तो गेंद आर पार हो सकती थी, लेकिन यहाँ से देखा जाए तो टाइमिंग नहीं सही कर पाए सोनिया, और पहले निश्चित रूप में सोनिया का पारी का अंत हो चुका है। अब बच्ची भी गेंदे 5, जीतने के लिए 30 रन, महजती है 5 छक्के प्रवीण इस मैदान के अंदर चाहिए, और 5 छक्के यदि लगाएंगे खिलाड़ी तो विशेष 5 छक्के यदि लगाएंगे तो शायद 5 रातें उस खिलाड़ी का नाम आता रहेगा। तो विश्वास पाटिल की तरफ से 2000, क्या बात है, लेकिन ये सिर्फ ऑन द पेपर है, क्योंकि देखा जाए तो जिस तरह से योगेश पडवी असल करने के लिए काफी स्टैमिना और जिस तरह से हुनर, लेकिन हुनर का इस्तेमाल हो रहा है, लेकिन टाइमिंग नहीं हो रहा है, और इसी के साथ पूरी तरह से सावले से सावला टीम हावी होती नजर आ रही है। बच्चों भी गेंदे 4, जीतने के लिए 29 रन। और आज क्या हो रहा है, यानी कि पहले मुकाबले में 60 का लक्ष्य था विराज इलेवन तुर्बा टीम को, वो लक्ष्य भी यहाँ पर महंगा बनाया, सामने वाली टीम हंसिका स्पोर्ट भिगोड़े, लेकिन यहाँ पर 74 का लक्ष्य था, लेकिन वो लक्ष्य भी यहाँ पर बना दिया। यानी कि आज कहीं ना कहीं प्रवीण दुगाड़े हम देख रहे हैं कि पहले बल्लेबाजी करने वाली टीम शायद फाइट कर रही है, लेकिन अब अंतिम यानी कि तीसरा मुकाबला है, उसमें टॉस जीता विचुम्बा टीम ने, लेकिन विचुम्बा अब टीम क्या फैसला लेगी, ये बड़ा सवाल बन सकता है। तो हरीश माली यानी कि जिनके ऊपर भरोसा था, भरोसे को अब तक तो सही उतर चुके, यानी कि पूरी तरह से मुकाबले को अपने आगोश में किया है, यानी कि सिर्फ यहाँ पर कुछ चमत्कार यहाँ पर बचा सकता है पारगांव टीम के लिए, लेकिन इस बीच यहाँ पर अक्षय केदारे है, बेहतरीन शानदार यहाँ पर कैच लपकते हुए, और एक और रोहित केदारे, एक और बड़ा झटका। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता। देखा जाए तो आज दर्शक यानी कि पहली रात में इतनी बड़ी मेजबानी दी VRCC फेदर टीम ने कि आज पहला ही बॉल इतना बड़ा रख दिया कि पूरे दर्शक अपना काम धंधा छोड़कर
यहाँ पर 7 बजे से उपस्थित है विश्वास पाटिल। कल हम देखेंगे काफी अच्छी टीमें कल भी है, 5-4 रहते अच्छी टीम इस मैदान के अंदर हुनर का इस्तेमाल करते नजर आएगी। लेकिन ये गेंद फिर से एक बार बेहतरीन गेंद यानी कि देखा जाए तो जिस तरह से सावलेश्वर सावला टीम ने गेंदबाजी की यानी कि मानो रन बनाए, लेकिन रन रोकने के लिए कोई गेंदबाज चाहिए था, तो हर एक गेंदबाज ने बढ़िया परफॉर्मेंस दिखाया। लेकिन खास तौर पे प्रवीण दुगाड़े बात करें तो नीतीश कुरुंगले जिन्होंने तीसरा ओवर फेंका मुकाबले का पर्दाफाश किया, क्योंकि आकाश तारेकर जैसे खिलाड़ी को उन्होंने यहाँ पर आउट किया और निश्चित रूप में वहीं से निश्चित रूप में मैच पूरी तरह से टर्न होता गया। और इसी के साथ देखा जाए तो अब समीकरण एक गेंद 28 रन। देखने वाले दर्शक पूरी तरह से यहाँ पर सभी दर्शकों का एक बार स्वागत करते हैं हम। लेकिन इस बीच इसी के साथ सावलेश्वर सावला टीम बड़े फर्क से यहाँ पर जीत चुकी है और निश्चित रूप में 46 के ऊपर पारी की समाप्ति यहाँ पर होती हुई रॉयल पारगांव टीम की, तो रॉयल पारगांव टीम ने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, उनका शुक्रिया अदा करते हैं। और यहाँ पर इस मुकाबले में बेहतरीन जीत दर्ज की सावलेश्वर सावला टीम ने, उनको शुक्रिया, उनको निश्चित रूप में शुभकामनाएं देते हैं। अगला मुकाबला बिचुंबा बनाम भिंगारी, लेकिन इस मुकाबले की शुरुआत के लिए साई पाटिल और प्रवीण दुगाड़े इनके पास हम चलते हैं। धन्यवाद डीजे। 2 मिनिट आपल्याला थांबायचं, काही मान्यवर व्यासपीठावरती आले। पुन्हा एकदा आपण स्वागत समारंभाकडे वळूया। तसेच या सामन्याचा हिरो सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी वाकडी पण घेतली, 2 भेटल्या. भाडा द्यायचं. या सामन्याचा सामनावीर ज्या हरेश अतिशय चांगली कामगिरी केली, 19 धावा कुठल्या आणि शेवटचं षटक हाताळलं, अतिशय जबरदस्त कामगिरी, तो मात्र सावळे संघाचा हरेश मालला विनंती करतो की आपण